नमस्कार मित्रांनो, ऑनलाईन अकॅडमीमध्ये सरांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, बघा, आपण ज्या परीक्षेची आपण वाट पाहत आहोत कित्येक दिवसापासून की शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी, ही परीक्षा केव्हा होणार आहे. कारण की लास्ट टाईम आपली ही 2022ला झाली होती, त्याच्यानंतर एक्झाम झालेली नाही आहे. तर आता त्याची डेट अनाऊन्स झालेली आहे. डेट म्हणजे आपण महिना आपण म्हणू शकतो त्याला, मे किंवा जूनमध्ये ती एक्झाम होणार आहे. तर यासाठी आपण बघा 2022मध्ये जसं आपण सराव पेपर घेतले होते, टोटल 100 सराव पेपर घेतले होते आपण. तर ती सिरीज आता आपण पुन्हा चालू करणार आहोत या चॅनलमार्फत. यामध्ये काय फीस वगैरे भरायची गरज नाही आहे. आणि जसं 2022ला सुद्धा विद्यार्थ्यांना फायदा आला होता या सराव सिरीजचा, तर असा फायदासुद्धा तुम्हाला नक्कीच येणार आहे. तर आजपासून आपण ही सराव सिरीज चालू करणार आहोत. ठीक आहे. हां, सर्वात एक प्रश्न असा महत्त्वाचा आहे की एक्झाम MPSC घेणार आहे का IBPS घेणार आहे. तर बघा, काही जरी झालं तरी तुमच्या अभ्यासाला ना हे सर्व गोष्टी जे आता जो सिलेबस आहे आपला IBPSनुसार, तर ते एक्झाममध्ये येणारच आहे. त्याच्यामुळे तुमचा तुम्ही अभ्यास चालू ठेवा. एक्झाम कोणीही घेईल, तुमचा अभ्यास कमी पडता कामा नये. तर आपण वेळ न वाया घालवता आजपासून आपल्या पहिल्या सराव पेपर जो टेट विषय आहे, तर याचा आपण सुरुवात करणार आहोत पहिल्या प्रश्नापासून. तर पहिला प्रश्न असा आहे, इथं पाहू शकता. प्रश्न पाहू शकता, खालीलपैकी प्रतिभावान मुलांची वैशिष्ट्ये कोणती नाही. बघा, प्रश्न पुन्हा वाचा. इथं कुणाबद्दल प्रश्न केला आहे? प्रतिभावान मुलांची वैशिष्ट्ये विचारले, पण काय म्हणले समोर? कोणती नाही. ठीक आहे, कोणती नाहीत विचारले, हे मेन आहे. तर इथं बघा, हा तुमचा क्वेश्चन एकदम लॉजिकली सुटायला पाहिजे. तर यासाठी योग्य उत्तर येतो बघा. बघा, कोणतं नाही म्हणलं तर पर्याय क्रमांक 4, तर्कशक्ती विकसित नसते. म्हणजे हे तुमचं निगेटिव्ह आन्सर आहे, बरोबर. तर हेच वैशिष्ट्य नाही, तर्कशक्ती एकदम विकसित असते प्रतिभावान मुलांची. ठीक आहे, पण इथं काय दिलं त्यांनी? नाही म्हणून दिलं. पुढचा प्रश्न पाहू आपण. व्यक्तिभेदाची विविध अंगे खालीलपैकी कोणती आहेत? बघा, व्यक्तिभेदाची अंगे विचारले, तर खालीलपैकी कोणती आहेत? तर योग्य उत्तर इथं बघा, पर्याय क्रमांक 1 आहे की अभिरुचीनुसार व्यक्तिभेदे, हे बरोबर आहे. शारीरिक व्यक्तिभेदे, हा सुद्धा पर्याय बरोबर आहे. बौद्धिक व्यक्तिभेदे, हा सुद्धा पर्याय बरोबर आहे. म्हणजेच काय? पर्याय क्रमांक 4 वरीलपैकी सर्वच पर्याय योग्य आहेत. हे सर्व काय आहेत? व्यक्तिभेदाची विविध अंगे आहेत. पुढचा प्रश्न पाहू आपण. व्यक्तिभेद लक्षात घेऊन तुम्ही शिक्षक या नात्याने कसे अध्यापन करणार नाही. पुन्हा क्वेश्चनकडे पुन्हा ध्यान द्या. बघा, व्यक्तिभेद लक्षात घेऊन तुम्ही शिक्षक या नात्याने कसे अध्यापन करणार नाही विचारले. नाही, निगेटिव्ह क्वेश्चन आहे. तर यासाठी योग्य उत्तर इथं बघा, पर्याय क्रमांक 3. बघा, कुशाग्र विद्यार्थ्यांना कमी मार्गदर्शन करणे. ठीक आहे, हे तुमचं निगेटिव्ह आन्सर आहे, बरोबर. बाकीचे सर्व योग्य आहेत. तर आपण कसं करणार नाही? तर कमी मार्गदर्शन करणार नाही. पुढचा प्रश्न पाहू आपण. वाचा दोष असणाऱ्या मुलांची लक्षणे खालीलपैकी कोणती नाही. बघा, थोडं आजचे क्वेश्चन नाहीमध्ये चालेत. ठीक आहे, बघा इथं काय म्हणले? वाचा दोष. काही विद्यार्थ्यांना वाचा दोष असतो, अडखळत वाचणे वगैरे. तर त्यांची लक्षणेसुद्धा तुम्हाला माहीत असायला पाहिजेत. आणि इथं काय म्हणले की कोणतं लक्षण नाही विचारले. तर ठीक आहे, आपण पर्यायानुसार जाऊ. बघा इथं काय म्हणते. बघा, पहिला पर्याय काय की अनावश्यक स्वर ओढणे, हे आहे. ठीक आहे, हे लक्षणामध्ये येतं, राईट. आणि नाकातून बोलणे, हे सुद्धा लक्षणामध्ये येतं. घोगरे बोलणे, हे सुद्धा लक्षणात येतं. आणि अनावश्यक स्वर ओढणे, हे सुद्धा लक्षणामध्ये येतं. तर लक्षणामध्ये कोणतं येत नाही, तर उत्तर इथं पर्याय क्रमांक 2 अडखळत न बोलणे. मला सांगा, ज्यांना वाचा दोष असतो ते अडखळत तर बोलणारच आहेत. ठीक आहे, तर पर्याय क्रमांक 2. ठीक आहे, इथं न बोलणे दिले, तर इथं बोलते असं यायला पाहिजे होतं. पुढचा प्रश्न. समावेशक शिक्षकामध्ये खालीलपैकी कोणते गुण वैशिष्ट्ये असणे अपेक्षित असते. बघा, समावेशक शिक्षकामध्ये त्यांची गुणवैशिष्ट्ये विचारले आपल्याला. तर यासाठी योग्य उत्तर इथं बघा, पर्याय क्रमांक 2 वरील सर्व. म्हणजेच काय? प्रेरणा देणे, संकल्पनाची निर्मिती करणे, कार्याची श्रेणीबद्धता, हे सर्व वैशिष्ट्य कोणामध्ये असायला पाहिजे? समावेशित शिक्षकामध्ये असायला पाहिजे. पुढचा प्रश्न. रवीच्या गळ्यात विजयाची माला पडेल, या वाक्यातील उद्देश ओळखा. बघा, वाक्य काय दिले? रवीच्या गळ्यात माळा पडली. या वाक्यातील आपल्याला काय ओळखायचे? उद्देश ओळखायचा आहे. तर उत्तर येतं बघा, पर्याय क्रमांक 1 माला. काय आहे? काय पडली? बघा, माला पडली. पुढचा प्रश्न पाहू. खालीलपैकी अयोग्य पर्याय ओळखा. अयोग्य पर्याय ओळखायचा आहे, ध्यानात ठेवा. अयोग्य पर्याय आहे. तर इथं बघा, डोळा एकवचन आहे का? आहे. खडे एकवचन आहे. खडे अनेक वचन आहे का? आहे. नदी एकवचन आहे का? आहे. आंबा दोन्ही वचन आहे का? नाही. ठीक आहे, मग हे रॉंग आन्सर आहे. अयोग्य पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न. मेहनत हा शब्द टिंब या भाषेतून मराठीत आला आहे. बघा, मेहनत हा जो शब्द आहे तर तो कोणत्या भाषेमधून मराठीमध्ये रूढ झाला आहे?
तर यासाठी योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 2 अरबी. बघा मेहनत हा शब्द अरबी भाषेतून मराठीत आला आहे. मेहनत हा शब्द अरबी भाषेतून मराठीमध्ये आलेला आहे. पुढचा प्रश्न, कृष्ण पक्षी या शब्दसमूहाबद्दल, या शब्दाबद्दल शब्दसमूह काय येईल? ठीक आहे, बघा इथं काय म्हणले, कृष्ण पक्षासाठी शब्दसमूह आपल्याला सांगायचा आहे. तर यासाठी योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 3 अंधाऱ्या रात्रीचा पंधरवडा. काय तर कृष्ण पक्ष म्हणजे अंधाऱ्या रात्रीचा पंधरवडा. पर्याय क्रमांक 3 आहे. पुढचा प्रश्न, घरासमोर विहीर आहे शब्दयोगी अव्ययाचा प्रकार सांगा. बघा इथं काय म्हणले, घरासमोर विहीर आहे. याच्यामध्ये शब्दयोगी अव्यय कुठं लागला बघा, समोर. ठीक आहे, हे जे समोर लागलेला तो एका शब्दयोगी अव्ययाचा प्रकार आहे. तर तो कोणता प्रकार हे सांगायचे. उत्तर इथं बघा, घरासमोर आहे म्हणजेच काय ते स्थल झालं. ठीक आहे, स्थलवाचक. पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न, इज द बेस्ट प्लेयर ऑफ द टीम यूज द करेक्ट प्रोनाऊन. आपल्याला योग्य प्रोनाऊनचा उपयोग करायचा आहे. बघा वाक्याची सुरुवात नेहमी ना पर्सनल प्रोनाऊन व्हायला पाहिजे. ठीक आहे, बघा इथं काय दिले, पर्याय क्रमांक 4 आहे, ही इज द बेस्ट प्लेयर ऑफ द टीम. पुढचा प्रश्न, तर बघा पुढचा प्रश्न असा आहे की टाइम फ्लाय फास्टर दॅन वन कॅन इमॅजिन. फाइंड अन एरर इन द गिवन सेंटेन्स. राईट, द सेंटेन्स इज गिवन हिअर. द सेंटेन्स इज टाइम फ्लाय फास्टर दॅन वन कॅन इमॅजिन. राईट, वी हॅव टू फाइंड आउट एरर इन द गिवन सेंटेन्स. राईट, बघा इथं ऑप्शन काय दिलेत त्यांनी, टाइम फ्लाय फास्टर दॅन वन कॅन इमॅजिन, नो एरर. ठीक आहे, तर याचं उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक 1 टाइम फ्लायमध्ये मिस्टेक आहे. कसं काय, इथं ना हे फ्लायच्या ऐवजी ना फ्लाईज असायला पाहिजे. ठीक आहे, टाइम फ्लाईज असे यायला पाहिजे. पुढचा प्रश्न, चूज द एक्झॅक्ट मिनिंग ऑफ द इडियोमॅटिक एक्सप्रेशन फ्रेज. इथं एक्सप्रेशन दिले बघा इडियोमॅटिक. तर काय दिलं बघा, लॉयन्स शेअर. राईट, याचं आपल्याला काय करायचं आहे, मिनिंग सांगायचे. लॉयन्स शेअर. तर याचं योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 3 द लार्जेस्ट पार्ट. काय ते बघा, लॉयन्स शेअर म्हणजेच काय, द लार्जेस्ट पार्ट, खूप मोठा भाग. पुढचा प्रश्न, चूज द मोस्ट अप्रोप्रिएट प्रिपोजिशन टू फिल इन द ब्लँक. प्रिपोजिशन, पुन्हा प्रिपोजिशन वापरायचं आपल्याला. ठीक आहे, तर इथं वाक्य काय दिलं बघा, इट फील्स अमेझिंगली रिफ्रेशिंग टू वॉक द बँक्स ऑफ द रिव्हर. राईट, इट फील्स अमेझिंगली रिफ्रेशिंग टू वॉक द बँक्स ऑफ द रिव्हर. आता इथं आपल्याला एक प्रिपोजिशन द्यायचं आहे. तर याचं उत्तर मी सांगतो बघा, पर्याय क्रमांक 4 उत्तर आहे अलॉंग. काय तर अलॉंग. इट फील्स अमेझिंगली रिफ्रेशिंग टू वॉक अलॉंग द बँक्स ऑफ द रिव्हर. पर्याय क्रमांक 4 आहे. सॉरी, पुढचा प्रश्न बघा, व्हॉट इज द प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स. आपल्याला वाक्य दिले त्याचं आपल्याला काय करायचं आहे, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स करायचे. पहिलं वाक्य बघा, वाक्य आहे की ईशांत गोज फॉर हिज मॉर्निंग वॉक्स एव्हरी डे. वाक्य कोणत्या काळात चालले, सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये. याचं आपल्याला प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस करायचं आहे. तर यासाठी याचं उत्तर येतं बघा, पर्याय क्रमांक 4 उत्तर आहे बघा इथं दिलेला. बघा, ईशांत हॅज बीन गोईंग फॉर हिज मॉर्निंग वॉक एव्हरी डे. आता इथं हॅज का आलं, कारण की ईशांत आपला थर्ड पर्सन सिंग्युलर आहे. ठीक आहे, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअसमध्ये काय येतं, नेहमी बघा मेन क्रियापदाला ING लागतं. ठीक आहे, कंटिन्युअसमध्ये. पुढचा प्रश्न, भारतात तार व पोस्ट खाते खालीलपैकी कोणत्या ब्रिटिश गव्हर्नर जनरलच्या कारकिर्दीत सुरू झाले. बघा, भारतामध्ये तार आणि पोस्ट हे जे खाते आहेत, तर हे कोणत्या ब्रिटिश गव्हर्नरच्या कारकिर्दीत सुरू झाले. तर याचं योग्य उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक 4 लॉर्ड डलहौसी. बघा, तार आणि पोस्ट खात्याची सुरुवात कोणी केली, लॉर्ड डलहौसी यांनी केली. पुढचा प्रश्न, पहिली गोलमेज परिषद कोठे आयोजित करण्यात आली होती. अतिशय सोपा प्रश्न. पहिली गोलमेज परिषद उत्तर येतं पर्याय क्रमांक 1 लंडन येथे आयोजित करण्यात आली होती. पुढचा प्रश्न, काँग्रेसने पूर्ण स्वातंत्र्याचा ठराव कधी व कोणत्या अधिवेशनात संमत केला. काँग्रेसने बघा पूर्ण स्वातंत्र्याचा ठराव कधी व कोणत्या अधिवेशनामध्ये संमत केला. उत्तर येतं पर्याय क्रमांक 2 1929 अधिवेशन. ते कुठं झालं होतं, लाहोर येथे झालं होतं. पुढचा प्रश्न, बुरशी ही वनस्पती कोणत्या वर्गात मोडते. बघा, बुरशी ही जी वनस्पती आहे तर ती कोणत्या वर्गामध्ये मोडते. उत्तर येतं पर्याय क्रमांक 1 कवक या वर्गामध्ये मोडते. पुढचा प्रश्न, विधानसभा बरखास्त करण्याचे अधिकार खालीलपैकी कोणास आहेत.
बघा, विधानसभा बरखास्त करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाचा आहे? उत्तर येतं पर्याय क्रमांक 2 राज्यपाल यांना आहे. बघा, विधानसभा बरखास्त करण्याचा अधिकार कोणाला आहे? राज्यपाल यांना आहे. पुढचा प्रश्न, पेशींचा आकार मोजण्याचे एकक कोणते? पेशींचा आकार मोजण्याचे एकक कोणते? तर याचं उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक 1 मायक्रोमीटर. मायक्रोमीटरद्वारे आपण पेशींचा आकार मोजू शकतो. पुढचा प्रश्न, टिंब यांनाच पचन पिशव्या असे म्हणतात. डायजेस्टिव्ह बॅग, राईट. तर असं कोणाला म्हटलं जातं? उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक 2 लयकारिका. म्हणजेच काय? लिझोझोम याला इंग्लिशमध्ये शब्द आहे. लायझोझोम किंवा लिझोझोम. आणि तंतुकणिका म्हणजेच काय? मायटोकॉन्ड्रिया. लवकेलाच काय म्हणतो आपण इंग्लिशमध्ये? प्लास्टिड. हे गॉल्जी बॉडी. ठीक आहे. पुढचा प्रश्न, वनस्पतीमध्ये अवर्ण लवके कुठे आढळतात? बघा, वनस्पतीमध्ये अवर्ण लवके कुठे आढळतात? तर यासाठी योग्य उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक 3 1 व 2. म्हणजेच काय? खोड आणि मुळामध्ये अवर्ण लवके आढळतात. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणती वनस्पती ही सहजीवी जीवन पद्धतीचे उदाहरण आहे? ठीक आहे. याला ड्युअल प्लांटसुद्धा म्हटलं जातं. तर याचं योग्य उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक 1 लीचेन. याला लायकेनसुद्धा म्हटलं जातं. तर हे सहजीवी जीवन पद्धतीचे उदाहरण आहे. पुढचा प्रश्न, DNA शोध खालीलपैकी टिंब याने लावला. बघा, DNA शोध खालीलपैकी कोणी लावला? तर यासाठी योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 4 फ्रेडरिक मिशर. ठीक आहे. DNA शोध कोणी लावला? फ्रेडरिक मिशर याने लावला. पुढचा प्रश्न, मित्रांनो, गणिताचे काही क्वेश्चन सुरू झाले तर तुम्ही व्हिडिओ पॉज करून उत्तरे काढू शकता. सध्या मी उत्तर सांगतो येथे. एका दुकानदाराची पहिले 5 दिवसांची सरासरी विक्री 320 रुपये आहे. शेवटच्या 2 दिवसांची सरासरी विक्री 75 रुपये. तर त्याची 7 दिवसांची सरासरी विक्री किती? बघा, पहिल्या 5 दिवसांची सरासरी विक्री 320, शेवटच्या 2 दिवसांची 75. तर एकूण 7 दिवसांची आपल्याला काढायची आहे. तर यासाठी योग्य उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक 1 250 रुपये. किती आहे? 250 रुपये आहे. पुढचा प्रश्न, अमोल खाली डोके वर पाय करून उभा आहे. अशा अवस्थेस तोंड पश्चिमेस असेल तर त्याचा उजवा हात कोणत्या दिशेस आहे? बघा, अमोलची पोझिशन काय? खाली डोके वर पाय. अशा अवस्थेमध्ये त्याचे तोंड पश्चिमेस असेल तर त्याचा उजवा हात कोणत्या दिशेस आहे? तर यासाठी योग्य उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक 3 उत्तर योग्य राहील, दक्षिणेस आहे. पुढचा प्रश्न, एका सांकेतिक भाषेत टीचर हा शब्द ETCHER असा लिहिला. बघा, टीचरला असं लिहिलं आणि क्रिकेटला कसा लिहिला जाईल? ठीक आहे. याचं लॉजिक आपल्याला क्रिकेटमध्ये फॉलो करायचं आहे. तर याचं योग्य उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक 2 RCCIEKT. पुढचा प्रश्न, एका गाडीचा वेग 15 मीटर सेकंद आहे तर त्या गाडीचा वेग किती किलोमीटर तास असेल? बघा, 15 एक रेल्वे आहे, तिचं स्पीड आहे 15 मीटर सेकंद. तर त्याचा आपल्याला किलोमीटरमध्ये कन्वर्ट करायचं आहे. तर यासाठी योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 4 72 किलोमीटर प्रति तास. पुढचा प्रश्न, रमेश दक्षिणेकडे गेला, नंतर 2दा त्याने उजवीकडे वळला, नंतर उजवीकडे वळून चालू लागला. तर रमेश कोणत्या दिशेला जात आहे? उत्तर येतं पर्याय क्रमांक 3 पूर्व दिशेला जात आहे. पुढचा प्रश्न, मित्रांनो, आता उत्तरे देण्याची वेळ तुमच्यावरती आलेली आहे. 31वा प्रश्न आहे तुमच्यासाठी. बघा प्रश्न काय? भारतीय रिझर्व्ह बँकेचे पहिले गव्हर्नर, RBIचे पहिले गव्हर्नर बनण्याचा मान खालीलपैकी कोणी मिळवला? बघा, पर्याय बघा, CD देशमुख, मनमोहन सिंग, रघुराम राजन, चेलैया. ठीक आहे. तर या 4 पर्यायापैकी जो पर्याय बरोबर असेल तो तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचा आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण आजचा जो सराव पेपर 8वा आहे तो आपण संपवलेला आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. लवकरच भेटू पुढील पेपरसोबत. धन्यवाद.